नमस्कार प्रेक्षकांनो, या मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये आपलं स्वागत आहे. आणि त्यामध्ये इकडे आता स्वानंदी ही आजीचे सगळे ते तांब्याची भांडी धुवून स्वच्छ करून ठेवत असते. आणि ती भांडी पुसत असताना समर तिथे येतो आणि म्हणतो की हे काय स्वानंदी मॅडम, हे काय करताय तुम्ही? तेव्हा आता स्वानंदी म्हणते की काही नाही हो, याचं काय आहे ना, मला जरा मोकळा वेळ होता तेव्हा मी या सगळ्या वस्तू पुन्हा स्वच्छ करून ठेवते. समर म्हणतो की अहो, हे करण्यासाठी केवढी ताकद लागते आणि तुम्ही हे सगळं का करता, दाखवा बरं, मी करतो. तर स्वानंदी म्हणते की असं आहे का? आणि स्वानंदी म्हणते की तुम्ही का करताल हे? आणि इकडे आता स्वानंदी म्हणते की अहो, तुम्ही दमून आलायत. तर समर म्हणतो तुम्ही नाही दमून आलायत का, द्या ते इकडे. आणि आता समर ते भांडे स्वानंदीकडून घेतो. स्वानंदी म्हणते की अहो, असं काय करताय, तुमचं वय वाढलंय. आणि समर म्हणतो की हे काय स्वानंदी मॅडम, संसार दोघांचा आहे, दोघांनी ही कामं करायला हवीत. तेव्हा आता हे बघा स्वानंदी मॅडम, तुम्ही काही बोलू नका, मी तुम्हाला हे काम करू देणार नाही. आणि स्वानंदी म्हणते की हे काम करायचं म्हणजे मी करते. समर म्हणतो की तुम्हाला हे काम करायचा हट्टच आहे ना, तेव्हा मला सुद्धा तुम्हाला मदत करण्याचा हट्टच आहे. आणि समर म्हणतो की त्यामुळे ही भांडी मी पुसतो, तुम्ही ही भांडी तिकडे किचनमध्ये नेऊन ठेवा. आणि दोघेही प्रेमाने ते काम करू लागतात. आणि इकडे आता मल्लिका आणि अंशुमन दोघेही सुस्मिताच्या बेडमध्ये येतात. तर सुस्मिता आता मल्लिकाची माफी मागते. खाली बसतच मल्लिका म्हणते की अगं सुश, माफी कशाला मागते? तेव्हा आता सुस्मिता म्हणते की आज काहीच नीट झालं नाही, धड मी नंदुताईची सुद्धा माफी मागितली नाही आणि तुमचंसुद्धा ऐकलं नाही. आणि विनाकारण माझ्यामुळे आजी रडल्या आणि माझ्यामुळे सगळं काही बॅड झालं आज दिवसभर, असे आता सुस्मिता बोलते. आणि इकडे आता मल्लिका म्हणते की अगं सुश, ती स्वानंदी तुला काय काय बोलते आणि किती बोलते, तुला किती त्रास देते, तरीसुद्धा तू तिच्याविषयी किती चांगलं बोलतेस. आणि मल्लिका म्हणते की बाळा, एवढा भाबडेपणा चांगला नाही बरं का. प्रेमाने मल्लिका सुस्मिताच्या चेहऱ्यावरून हात फिरवते. आणि आता सुस्मिता म्हणते की पण आज ताईचं राईट होतं. तर अंशुमन म्हणतो कसलं डोंबल्याचं करेक्ट. आणि मल्लिका म्हणते की आज एवढा मोठा तमाशा होणार तिला माहिती होतं आणि आई रडणार हे देखील तिला माहिती होतं. सुस्मिता म्हणते काय? तर मल्लिका म्हणते हो. आणि मल्लिका म्हणते की तिला ना ती एकदम खुश झाली असेल आणि तिला बरं वाटत असणार, कारण तुला खाली पाडून पुन्हा ती कशी सर्वश्रेष्ठ सून आहे हे तिने दाखवून दिलंय सुस्मिता. आणि मल्लिका म्हणते की तिला हिरोईन बनण्याचा चान्स आला आणि दिखावासुद्धा करता आला की सुस्मिता तू किती चुकीची आहे हे तिने दाखवून दिलंय. आणि मल्लिका म्हणते की तिला ना स्वतःच्या बहिणीपेक्षा स्वतःची इमेज जास्त महत्त्वाची आहे, तुला कळतंय का सुश? पुन्हा आता मल्लिका आगीत तेल ओतते. आणि मल्लिका म्हणते की ते सगळं जाऊ दे, पण अर्पिताला तू घरी आणलं, या सगळ्यांमध्ये ऐकावं कुणाला लागलं? तर सुस्मिता म्हणते मलाच. आणि मल्लिका म्हणते की जर आतापर्यंत ती तुझ्यावर भडकली नसती तर आई रडल्याच नसत्या. आणि सुस्मिता म्हणते की मोमीनला ॲक्च्युली तुमचं बरोबर आहे आणि याचा तर मी विचारच केला नाही. मल्लिका म्हणते आलं का आता तुझ्या लक्षात? मल्लिका म्हणते की सगळ्यांच्या नजरेत ती स्वानंदी ना हिरोईन झाली आणि माझ्या सुशला ना तिने विलन बनवून टाकलंय. आणि सुस्मिता म्हणते की काही जरी झालं तरी हिरोईन म्हणजे मीच राहणार आहे मोमीन लॉ. तर इकडे आता स्वानंदी समरला म्हणते की तुम्ही आता जा बरं, बस झालं, तुम्ही ना खूप थकलायत, आता अजून काम नको. समरही ऐकायला तयारच नसतो. समर म्हणतो की मला ना तुमच्यासोबत काम करायचं, जिथे तुम्ही तिथे मी. स्वानंदी म्हणते की हा कसला हट्टीपणा लावलाय. आणि लगेच आता समर म्हणतो की हे बघा, तुम्ही प्रोफेशनल आयुष्याची आणि पर्सनल आयुष्याची तुलना करू नका. प्रोफेशनल आयुष्य तिकडे आणि पर्सनल आयुष्य इकडे. आणि इकडे आता समर स्टाफला बोलावतो आणि म्हणतो की ही सगळी भांडे लावून घ्या. हे बघा, आज जसं घडलं ना परत घडता कामा नये बरं का. तर ती मुलगी म्हणते हो. आता इकडे सुस्मिता तिच्या बेडरूममध्ये विचार करत म्हणते की मोमीन लॉ म्हणत होती तेच बरोबर आहे. स्वानंदी ताई आहे ना माझ्या इनोसंटचा आता फायदा घेते. आणि सुस्मिता म्हणते की तिला माझ्यावर भडकायची एवढी काहीच गरज नव्हती, पण सगळ्यांच्या नजरेत हिरोईन बनायला गेली ना ती. आणि पटकन आता सुस्मिता ही स्वानंदीकडे येते. आणि सुस्मिता म्हणते की ताई, तुला ना तू माझ्यावरती उगाच एवढी चिडली ना, तू मुद्दाम केलंच नाही. तर स्वानंदी म्हणते की अगं सुश, मी हे मुद्दाम नाही केलंय. आणि माफी मागं स्वानंदी म्हणते की आय एम सॉरी, इतकं चिडायला नको होतं. तर सुस्मिता म्हणते की सगळं काही चिडून झाल्यावर माफी कशाला मागतेस? आणि सुस्मिता म्हणते की माझ्यावर आजकाल चिडण्यापेक्षा दुसरं करते तरी काय? आणि स्वानंदी म्हणते की तू जे वागते ते काय बरोबर असतं का? आणि स्वानंदी म्हणते की हे जे काही चालू आहे ना सुश, ते मला अजिबात नाही आवडत. आणि सुस्मिता म्हणते की फक्त तू बोलायचं आणि मी ऐकायचं, एवढंच ना. स्वानंदी म्हणते तसं काही नाही आहे सुश, तुझ्यापेक्षा काही गोष्टीत मला अनुभव जास्त आहे म्हणून मी तुला समजावून सांगते. आणि स्वानंदी म्हणते की तुला माहिती आहे ना, इथे ना तुला एवढं काही माहिती नाही, तेव्हा तुला सगळं काही शिकायची गरज आहे राजा.
तर आता सुस्मिता म्हणते की मला माहिती आहे, पण मी एवढी ढ नाही आहे, मला तू शिकवायला चाललीस. आणि सुस्मिता म्हणते की मला तू ट्रीटमेंट द्यायला जाऊ नकोस, मला सगळं कळतंय. आणि स्वानंदी म्हणते बाबांनी आपल्याला काय शिकवलं, एवढी साधी गोष्ट तुला कळाली नाही का? आणि स्वानंदी म्हणते की हे घर कुणाचं आहे? सुश, हे घर आजीचं आहे. मग तुला एवढी साधी गोष्ट कळाली नाहीये का? आणि आजींच्या फिलिंग्स त्या भांड्यांशी इमोशनल आहेत, हे तुला साधे कळलं नाहीये का? आणि स्वानंदी म्हणते की त्यांची ती अशी गोष्ट मोडीत काढताना तुला जरासुद्धा विचार आला नाही का सुश? आणि एकदमच मस्त समजावून स्वानंदी म्हणते की सुश, तू असं का वागतेस? अगं, आपण दोघीही राजवाड्यांच्या सुना आहोत, पण त्या अगोदर आपण बहिणी आहोत सुश. आणि आपल्यात जर असे सतत वाद होत राहिले तर घरातील वातावरण खराब होईल असे आता स्वानंदी सांगते. आणि सुस्मिता म्हणते की म्हणजे घरातील वातावरण सुद्धा आता माझ्यामुळेच वाईट होईल आणि मीच त्याला जबाबदार, म्हणजे तूच चांगली आणि मी वाईट, असंच ना? आणि स्वानंदी म्हणते की सुश, तुझ्यावरती काही प्रेशर आहे का? मला सांग, मी पूर्ण वेळ तुझ्यासोबत आहे. तर आता सुस्मिता म्हणते की माझ्यावर प्रेशर फक्त तुझाच आहे. तर स्वानंदीला धक्का बसतो. आणि सुस्मिता म्हणते की तू स्वतःला दुसऱ्यांच्या नजरेत हिरोईन आणि मला व्हिलन करायला निघालीस. पण ताई, तू एक गोष्ट लक्षात ठेव, तुझा हा प्लान मी कधीच सक्सेस होऊ देणार नाही, असे आता सुस्मिता स्वानंदीला सांगते. आणि इकडे आता स्वानंदी तिच्या बेडरूममध्ये येऊन सुशच्या त्या बोलण्याचा विचार करत असते. तर तेवढ्याच समर तिथे येतो आणि म्हणतो की स्वानंदी मॅडम, झाली बरं का, सगळी कामं झाली. आणि समर म्हणतो की आता ती सुस्मितानं आजीला विचारल्याशिवाय तिच्या कोणत्याही गोष्टीला हात लावायची नाही. पण मात्र इकडे स्वानंदीचं लक्ष नसतं. आणि आता समर स्वानंदीकडे बघत म्हणतो की काय, कुठे लक्ष आहे स्वानंदी मॅडम तुमचं? आणि बाहेर तर तुम्ही बऱ्या होतात, मग आत्ता असं अचानक काय झालं? तेव्हा आता स्वानंदी म्हणते काही नाही, मी विचार करत होते की जर आपण वेळेवर आलो नसतो तर सुशने त्या सगळे भांडे विकून टाकली असती. आणि स्वानंदी म्हणते की अहो, आज आपल्यासमोर आजी रडल्यात आणि सुस्मिताला एवढी सुद्धा सेन्सिबल नाही आहे का ती? आणि एवढ्या साध्या गोष्टीचा त्या मुलीला विचार कसा करता आला नाही, असे आता स्वानंदी समरला सांगते. आता समर म्हणतो की स्वानंदी मॅडम, आजी दुखावली गेली हे नक्की, पण आजी मनात काही ठेवत नाहीये बरं का? आणि आता स्वानंदी म्हणते की हा आजींच्या मनाचा मोठेपणा झाला, पण त्यांना दुखवण्याचा अधिकार राजवाडे आपल्याला कोणी दिला? आणि या सगळ्याचा आजीला मनस्ताप झालाच ना, आणि मी काय बोलू ना हे मलाच कळत नसल्याचे आता इकडे स्वानंदी सांगते. आणि समर म्हणतो की अहो, मला असं वाटतंय की सुश खरंच खूप लहान आहे. स्वानंदी मॅडम, मला असं वाटतंय की तिला या घरात आपलं अस्तित्व निर्माण करायचं आहे. स्वानंदी म्हणते की पण का, कशासाठी, त्याची काय गरज? आणि स्वानंदी म्हणते की आपण केलंय ना, मान्य केलंय ती या घरची सून आहे म्हणून, पण तिला अजून वेगळं काय सिद्ध करायचंय? आणि स्वानंदी म्हणते मला राहून राहून असं वाटतंय की सुस्मिता असं वागणार नाही. आणि लगेच आता स्वानंदी म्हणते की कधी कधी ना ती खूप इमॅच्युअर वागते, पण मला ना तिचं हे वागणं कळत नाही आहे. पहिली ती अशी नव्हती. ती ना कधी कधी खूप इमॅच्युअर तर वागते, पण तिच्या मनात काही नसतं, सहज बोलून जाते ती. आणि स्वानंदी म्हणते की म्हणजे सुश ही वाईट व्यक्ती नाही आहे, माणूस म्हणून तिने कोणाबद्दल वाईट विचार केला नाही. आणि लगेच आता स्वानंदी म्हणते की मला असं वाटतं की ती काकूमुळे कदाचित इन्फ्लुएन्स आहे का? आणि समर म्हणतो की काय बोलताय स्वानंदी मॅडम तुम्ही, माझी काकू आणि ती का करेल असं? समर म्हणतो की दरवेळेस ती सुस्मिताला समजावत असते, तुम्ही बघितलं नाही का स्वानंदी मॅडम? आणि स्वानंदी म्हणते मला दिसतंय ते, पण मी सुस्मिताला जवळून ओळखते. आणि लगेच आता स्वानंदी म्हणते की स्वतःच्या हक्कासाठी लढणारी आणि आजीची भाटी विकणारी बहीण नाही आहे माझी. आणि स्वानंदी म्हणते की म्हणजे ती कशी आहे माहिती आहे ना, ती तिच्यातच रमते, तिचं ऑडिशन्स, तिची ती मेकअप किट वगैरे तिच्याच दुनियेत असते ती. स्वानंदी म्हणते की रील्स बनवणं, स्वतःचे फोटो काढणं, एखादी एक्सपेन्सिव्ह पेन्सिल असणे, त्यामध्ये ती अडकवून राहते. आणि स्वानंदी म्हणते की हेच तिचं विश्व होतं आणि मुळात सुस्मिताला लग्न करायचंच नव्हतं कधी. स्वानंदी म्हणते की त्यात तिने हे लग्न केलं आणि घरातल्या कुठल्याही गोष्टीला तिने कधी हात लावला नाही. आणि आज ती सगळ्या घरातील गोष्टींवरती अधिकार गाजवायला निघाली, हे मला पटत नाहीये, असे स्वानंदी समरला सांगते. समर म्हणतो स्वानंदी मॅडम, तुम्हाला हे कळत नाही का? अचानक तिचं लग्न झालंय आणि स्वतःला ती मोठी समजवायला लागली. आणि स्वानंदी म्हणते की भांडी विकण्याचा विचार तिने मुळात एकटीने केला असेल का? आत्ताच मुळात ती कुठे घरात आली. आणि स्वानंदी म्हणते की अजून तिला घरातील कुठल्याच गोष्टी माहिती नाहीये, मग भांडी विकून अधिकार गाजवायचा हे तिला कसं कळलं? आणि स्वानंदी म्हणते की या गोष्टींचा अवेअरनेस आला तरी कुठून, आणि अधिकार मिळाल्यानंतर त्याचा गैरवापर कुठून करायचा हा सल्ला म्हणजे हे कुठून समजलं सुशला, असा विचार स्वानंदी समरला बोलून दाखवते. आणि स्वानंदी म्हणते की या सगळ्या किचन ड्रामामध्ये अंशू तिला मदत करतो हे मला नाही वाटत. आणि स्वानंदी म्हणते की काकूंशिवाय हे दुसरं कोणी नाही करू शकणार. समर म्हणतो तुम्ही म्हणताय, पण मला ही गोष्ट पटत नाही. मला मान्य आहे ती अंशुमनच्या बाबतीत जरा ओव्हर प्रोटेक्टिव्ह आहे,
समर म्हणतो की काकूनास अंशुमनला कायम पाठीशी घालती, पण ती सुस्मिता बाबत अशी करू शकत नाही. आणि स्वानंदी म्हणते की हे बघा, एवढं सगळं सुस्मिता करणार नाही. घरात हे जे काही घडतं ना त्याच्या मुळाशी काकूच आहे, एवढं माझ्यावर विश्वास ठेवा. आणि समर म्हणतो ती माझी काकू आहे, मला ना हे तुमचं अजिबात पटत नाही स्वानंदी मॅडम. आणि लगेच आता समर म्हणतो की हे बघा, या गोष्टीत आपल्या दोघांचं एकमत होऊ शकत नाही. तेव्हा आता स्वानंदी म्हणते की राजवाडे, यापूर्वी मी एकही गोष्ट हवेत बोलली आहे का? तेव्हा आता समर म्हणतो की मग यामध्ये जर तुमच्याकडे काही पुरावा असेल तर मग आपण पुढे बघू. आणि समर म्हणतो की फक्त ती माझी काकू नाही तर ती माझ्या आईच्या स्थानी आहे आणि ती मला ना सर्वोच्च ठिकाणी आहे. तुम्ही तिच्याबद्दल बोलताय तर मग मला पुरावा द्या. आणि लगेच स्वानंदी म्हणते मान्य आहे. तर समर म्हणतो की जर तुम्हाला पुरावा मिळाला नाही तर या घरातील माझ्या मनातील काकूचं स्थान आणि काकूचं जे काही आहे या घरातील महत्त्व स्थान ते तुम्हाला मान्य करावं लागेल. तर स्वानंदी म्हणते मान्य. आणि स्वानंदी म्हणते की मी तर तुम्हाला पुरावा देतेच, पण जसं दिसतंय तसं नाही आहे हे मी तुम्हाला दाखवून दिलं तर. आणि लगेच आता समर म्हणतो की स्वानंदी मॅडम मल्लिका काकूने ना माझी आई गेल्यानंतर मला लहानाचा मोठा केला आणि तिच्या मुलांना मी जसा चुलत भाऊ मानत नाही तर स्वतःची मुलं मानतो. आणि या कुटुंबामध्ये भांडणं होऊ नयेत हा माझा कायम हेच मत राहील. आणि हे घर तसंच शाबूत राहावं आणि यामध्ये फूट पडू नये अशीच माझी इच्छा होती आणि ती तशीच राहील. समर म्हणतो कारण माझं कुटुंब माझ्यासाठी कायमच महत्त्वाचं होतं स्वानंदी मॅडम, आणि कायम ते माझ्यासाठी महत्त्वाचं राहील असे बोलून समर तिथून निघून जातो. आणि इकडे आता अंशुमन हा मल्लिकाकडे येतो आणि मल्लिकाला म्हणतो की सुस्मिताला ना त्या स्वानंदीचा मुद्दा पटलाय. तर मल्लिका म्हणते काय बोलतोयस अंशुमन तू, तिला पटलाय? तर अंशुमन म्हणतो हो, पहिल्यांदाच ती त्या स्वानंदीच्या बाजूने बोलली. आणि लगेच आता मल्लिका म्हणते की शेवटी काही जरी झालं तर बहिणी बहिणीच आहे ना, आणि काही जरी झालं तरी ती म्हातारडी समर आणि स्वानंदी यांच्याविषयी सुस्मिताच्या मनात राग आणि चिडचिड राहिलीच पाहिजे. मल्लिका म्हणते की आपण सुस्मिताच्या अधिकाराचा वापर करूयात आणि या घरात ना सगळं काही बर्बाद करून टाकू. आणि मल्लिका म्हणते की आता हे भांड्याचं झालं, पण उद्या आता काहीतरी नवीन. आणि लगेच आता मल्लिका तिच्या डोक्यात मोठा डाव शिजवते. आणि इकडे मात्र आता मल्लिकाचा संशय येऊन स्वानंदी आता विचार करत बसलेली असते. आणि इकडे आता मल्लिकाने मोठा डाव शिजवलेला असतो आणि मल्लिका आता एक भला मोठा सोन्याचा हार घेऊन ते सुस्मिताकडे येते आणि सुस्मिताला तो हार खूप आवडतो. आणि लगेच आता सुस्मिता म्हणते की मी हा हार माझ्या मम्माला देऊ का, ती खूप खुश होईल. तर मल्लिका म्हणते की तू हवं तसं कर, कारण अधिकार सगळे तुझ्याकडे आहे. तर सुस्मिता खुश होते. पटकन मल्लिकाला घेऊन आता सुस्मिता ही तिच्या घरी जाते आणि मंदाकिनीला तो हार देते. तर तो हार बघून आता मंदाकिनी खूप खुश होते आणि मल्लिकाचे आभार मानते. आणि इकडे आता स्वानंदी त्याच गोष्टीचा विचार करत असताना समर स्वानंदीकडे येतो आणि स्वानंदीचे त्या मनातील विचाराला बघून समर म्हणतो स्वानंदी मॅडम, मी तुम्हाला सांगतो एका मर्यादेच्या पलीकडे आपण दुसऱ्याची जबाबदारी घेऊ शकत नाही आणि त्याच्यासाठी तुम्ही स्वतःला जबाबदार धरणं बंद करा, नाही तर मी जी चूक केली ना तीच चूक तुम्ही करताल. तर स्वानंदी म्हणते म्हणजे? तर आता समर त्याचा भूतकाळ आता स्वानंदी समोर आणत त्याने जी चूक केली तीच चूक आता स्वानंदी करायला निघाली हे सत्य आता समर कसे स्वानंदीला सांगणार. आणि आता मल्लिकाचा खरा चेहरा आणि आता भूतकाळातील ते भयानक सत्य स्वानंदी आता कशी समोर आणणार. पुराव्यासकट मल्लिकाचा खरा चेहरा समोर आणून आता समरच्या मनातून आता मल्लिकाचे स्थान स्वानंदी कसं बाहेर काढणार हे बघण्यासाठी आणि या मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.